नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च विद्या विभूषित लाटवडेच्या पद्मा बहेनजी, कागलच्या दीपा बहेनजी बेनाडी आणि नीता बहेनजी, गांधीनगरच्या पूजा बहेनजी आणि सुळकुडच्या सरस्वती बहेनजी या 5 कन्यांनी आपले संपूर्ण जीवन विश्वकल्याणासाठी समर्पित केले व शिव भगवान यांना आपला पती म्हणून निवडले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या सत्य अनंत मंगल कार्यालयात पेठ वडगाव ब्रह्माकुमारीच्या वतीने भव्य आणि दिव्य सन्मान सोहळा संपन्न झाला. पद्मा बहेनजी, दीपा बहेनजी, नीता बहेनजी, पूजा बहेनजी, सरस्वती बहेनजी या 5 कन्यांनी आपले संपूर्ण जीवन विश्वकल्याणासाठी समर्पित केले व शिव भगवान यांना आपला पती म्हणून निवडले आणि आजन्म ब्रह्मचारी व्रताचे पालन करून समाजातील दुःखी, अशांत, व्यसनी लोकांच्या कल्याणासाठी संपूर्ण विश्वामध्ये पुन्हा स्वर्ग निर्मितीच्या कार्यासाठी भौतिक सुखाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन शिव परमात्म्यावरती अर्पित केले. या बहारदार सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुनंदा दिदी या होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन वडगाव सेंटरच्या शिवाली बहेनजी, गायत्री बहेनजी, प्रियंका बहेनजी यांनी केले. या कार्यक्रमासाठी भादोले मठाचे सेवानंद महाराज, आंबप गावच्या सरपंच सौदीप्ती माने, चंद्रकांत सावर्डेकर यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापिका रंजना पाटील, सीए झाल्याबद्दल राजस्व हिरवे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जम्मू आणि काश्मीरमध्ये सेवा बजावणारे जवान राहुल कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी इचलकरंजी इथल्या ब्रह्मकुमारी व ब्रह्मकुमार यांनी खूप सुंदर नृत्य सादर केले. त्याचबरोबर शिवसमर्पण ही सुंदर नाटिका सादर केली. याप्रसंगी सुनंदा दिदीजी यांनी समर्पित जीवनाचे खूप सुंदर महत्त्व सर्वांना सांगितले. याप्रसंगी सेवानंद महाराज यांनीही समर्पित कन्यांच्या विषयी गौरव उद्गार काढले. डॉक्टर वैशाली बहेनजी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्रह्मकुमार, शीतलभाई, अनिलभाई यांच्यासह ब्रह्मकुमार व ब्रह्मकुमारी उपस्थित होते. ब्रह्मभोजनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर नियोजन शिवाली बहेनजी, गायत्री बहेनजी, प्रियंका बहेनजी यांनी केलं. जीवन किती धन्य होतं बाबा कन्यांचे. आणि आपण संसारामध्ये समर्पित होत असतो ते समर्पण आणि हे शिवबाबासाठी केलेलं समर्पण किती दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. संसारामध्ये आपलं समर्पण आपण कन्यांचं असं देवाच्या हृदयात असतं आणि जेव्हा शिवबाबांचं समर्पण होतं तेव्हा ते हसत असते. म्हणजे जीवन धन्य झालं आपलं ही त्यांची भावना असते. तर असं हे जीवन मिळणं भाग्याची गोष्ट आहे आणि हे भाग्य आपल्या ब्राह्मण विशेषतः कोल्हापूरच्या आपल्या बहिणी ज्या आहेत सुनंदा बहिणी, तर यांचं हे परिश्रम म्हणू आपण, त्यांच्या दुवा, त्यांचं आशीर्वचन, त्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं आहे. एवढ्या आपल्याकडे खाली रत्नागिरीपर्यंत आता पुन्हा जाऊन कितीतरी या कन्या त्यांनी त्यांच्या मुळं समर्पित झालेल्या आहेत. कारण प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला जपणं महत्वाचं असतं. ते अवस्था उपराम व्हायला हवी की त्याला योग्य मार्गाला आपण द्यावं लागतं. तर असं हे राहिलेली या सर्व कन्यांच्या दृष्टीनं. कारण प्रत्येकाकडे काही ना काही अवगुण असतात, तर त्यांनी अवगुण त्यांचे बघितले, गुण बघितले, गुणग्राहक आणि त्यांच्या गुणांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि ते जीवन त्यांनी घडवून दाखवलं. आम्हाला ज्ञानबुद्धी ऐकवतात. ती ज्ञानबुद्धी ऐकता ऐकता आपण सगळे मंत्रमुक्त होतो. आपण सगळे शरीररूपी वस्त्र विसरून जातो. बाबाचे ज्ञानबुद्धी ऐकता ऐकता देहभान जे रगारगात भरलेलं असतं आणि अपरिवापासून आपण देहभानात आलेलो आहे. बाबाची बुद्धी ऐकता ऐकता ते कणाकणात भरलेलं देहभान कधी हळूहळू गळून पडतं तेही आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण सगळे इतके भाग्यवान आहे की आज सगळं जग श्रीकृष्णाची अष्टमी करत आहे.
की आज जन्माला कृष्ण आला, काल रात्री आला 12 वाजता, आणि आज सगळे जोर जोर दही हंडी फोडणार. पण किती आपण भाग्यवान आहे की ज्याच्या नावाला दही हंडी फोडली जाते, ज्याचा जन्मदिवस लोकांनी काल साजरा केला. आपल्याला माहिती आहे की तोच परमपिता परमात्मा या सृष्टीवर श्रीकृष्णाचं राज्य स्थापन करण्यासाठी परत आलेला आहे. माहिती आहे ना? कुणाला माहिती आहे शिवाय श्रीकृष्णाचं राज्य स्थापन करायला लागले? हात करा बघू. आणि बाबांच्या या कार्यामध्ये जे तन मन धन समय संकल्प लावत आहे ते हात वर करा बघू. शाबासकी घ्या सगळे. लोक तर आज केवळ कृष्णाष्टमी करणार, पाळणा म्हणणार, कृष्णाचं गायन करणार, कृष्णाची पूजा करणार, उपवास करणार. पण आपण सगळे ब्रह्मवत्स लकी आहोत की परमात्मा पुन्हा या जगावर श्रीकृष्णाचं राज्य आणण्यासाठी आलेले. आणि ते 37 सालापासून पुरा शिवबाबांचा हा यज्ञ, बाबांचा हा संकल्पच आहे की आता हे कलह क्लेशाचं कलियुग, त्याचा पिरियड संपलेला आहे आणि स्वर्णिम दुनिया सतयुग त्याची पुनर्स्थापना होत आहे. बाबा करत आहे, आपल्या सगळ्यांना त्यांनी आकाशी धरलेलं आहे, आपल्याला आपल्या हँड बनवलेलं आहे. आपल्याला स्वर्णिम दुनियेच्या स्थापनेमध्ये रुहानी मिलिटरी असं आपल्याला नाव दिलेलं आहे. बाबा आपल्या सगळ्यांचा कमांडर आहे आणि रुहानी मिलिटरीला हुकूम आहे की तुम्ही डबल अहिंसा करायचं है ना. डबल अहिंसा करायचं. एक हिंसाने ती मनुष्य आपल्या पावित्र्याला सोडून देत आहे. मनुष्याला आपली पवित्रता सोडून दिलेली आहे आणि कलियुगाच्या एंडला तो इतका काम क्रोधाने विकारांच्या अधीन गेलेला आहे की त्याला असं वाटते की या काम आणि क्रोधाशिवाय चालणार कसं. परंतु शिवबाबा येऊन लाखो आत्म्याला त्याने काम आणि क्रोधापासून मुक्त केलेलं आहे.